शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 6 ऑगस्ट. तर 6 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे, वातावरण कसं असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, आपण जर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला गुरुवारी 6 ऑगस्टला म्हणजे सकाळी 2च्या दरम्यान जर आपण बघितलं तर अहिल्यानगर परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर वादळी वातावरण देखील या परिसरात आपल्याला काही प्रमाणात दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर झालं, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर परिसर झाला, या परिसरात देखील काही जास्त फरक आपल्याला काही जाणवत नाही आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर फक्त आपल्याला या परिसरामध्ये ढगाळ वातावरण काही प्रमाणात दिसत आहे. भोकरदन, जालना, अंबड, पैठण, परतूर हा जर परिसर बघितला तर या भागात देखील पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. भोकरदन, चिखलीमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. मेहकरमध्ये ढगाळ वातावरण असेल. त्याचबरोबर खामगाव, बोदवड हा परिसर बघितला तर या भागात देखील पूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर जिंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड, अरणी हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस होणार आहे. त्याचबरोबर नांदेडमध्ये देखील काही प्रमाणात पाऊस आहे. निर्मळमध्ये देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर आपण जर निजामाबादमध्ये काही प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर उदगीर परिसर जर बघितला तर उदगीरमध्ये तसं आपण जर 5-6च्या दरम्यान जर बघितलं तर 5-6च्या दरम्यान अहमदपूर, परळी, उदगीर, लातूर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस पडणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर परळी, लातूर, केज, धाराशिव, बार्शी, सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग, पंढरपूर, बार्शी हा संपूर्ण परिसर जर बघितला तर दुपारनंतर म्हणजे दुपारपासूनच या भागांमध्ये थोड्याफार रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. तसं दिवसभर या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर जामखेड, पाथर्डी हा परिसर बघितला तर येथे देखील फक्त ढगाळ वातावरण आहे, कुठलाही पाऊस नाही या परिसरात. कर्जतमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. दौंडमध्ये, शिरूरमध्ये, बारामती, इंदापूर, अकलूज, त्याचबरोबर पुणे, मंचर या परिसरात देखील फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर सातारा परिसर जर बघितला तर सातारा परिसरामध्ये आपल्याला म्हणजे गुरुवारी 6 ऑगस्टला दुपारच्या 3च्या सुमारास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. सातारा झालं, चिपळूण झालं, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी या परिसरात देखील रिमझिम पाऊस असेल. खास करून जर सावंतवाडी परिसर जर बघितला तर गुरुवारी 6 ऑगस्टला 3च्या आसपास या भागात चांगल्या प्रमाणात म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरात होणार आहे. त्याचबरोबर आपण जर चिपळूण, महाबळेश्वर, महाड, लवसा, लोणावळा, पेण, कोळगाव, बदलापूर, वसई, विरार, मुंबई, वडा, बोईसर, गोटी हा परिसर बघितला तर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन थोड्याफार प्रमाणात पाऊस होणार आहे. आपण जर नाशिक परिसर जर बघितला तर नाशिक परिसरात देखील आपल्याला म्हणजे गुरुवारी 6 ऑगस्टला आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर पेठ, सटाणा, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, चाळीसगाव, धुळे, अंबळनेर, शिरपूर, साक्री, नंदुरबार, त्याचबरोबर नवपूर, वायारा हा परिसर बघितला तर पूर्णपणे या परिसरांमध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण सविस्तर गुरुवारी 6 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज थोडक्यात सांगितलेला आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे किंवा रिमझिम पाऊस आहे या भागांमध्ये म्हणजे काही प्रमाणात वादळी वातावरण देखील असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.